नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीतली एक मोठी बातमी। पवार गटाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्ष पदापासून बाजूला करण्याची मागणी केली आणि त्यानंतर मला 8 दिवस द्या, मी पद सोडायला तयार असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलंय। पाहूया। 8 दिवस द्या, प्रदेशाध्यक्ष पद सोडायला तयार जयंत पाटील। वायबी चव्हाण सेंटरवर पवार गटाचे आमदार, खासदार, कार्यकर्त्यांची बैठक झाली। जयंत पाटलांची प्रदेशाध्यक्ष पदावरून बदली करा, पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केली। यात सर्वांचे आपण राजीनामे घ्या आणि नवीन रक्ताला, नवीन तरुणांना संधी द्या। अगदी फ्रंटलचे सगळे अध्यक्षपासून तर संपूर्ण प्रदेशाध्यक्षपासून सर्वांची नवीन निवड करा। शक्यतोवर सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा मराठा समाजाव्यतिरिक्त तरुण कार्यकर्त्याला आपण संधी द्या। राज्यामध्ये वेगळं वातावरण चालू आहे, पण आपल्याला पवार साहेबांच्या नेतृत्वाचा फायदा घ्यायचा असेल आणि जो अध्यक्ष खऱ्या अर्थाने वेळ देऊ शकेल प्रदेशाध्यक्ष म्हणून, अशा अध्यक्षाला आपण आता त्यांच्याकडे जबाबदारी द्या। याचा अर्थ जयंत पाटील साहेब वेळ देत नव्हते असं अजिबात नाही, परंतु नवीन तरुणाला आता संधी द्या ही विनंती करतो। जयंत पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद 8 दिवसात सोडायला तयार। मला 8 दिवसांचा वेळ द्या, त्यानंतर मी पद सोडतो, जयंत पाटलांचं वक्तव्य। बुधवार तुम्ही काय केलं याचा डेटा द्या, त्यानंतर मी बाजूला होतो, जयंत पाटलांचं कार्यकर्त्यांना आव्हान। बोलणं सोपं असतं, परंतु चांगला माणूस शोधणं आणि त्याला पुढे आणणं अवघड असतं, जयंत पाटलांचं वक्तव्य। मी एकटा किती काम करणार, जयंत पाटलांचा सवाल। जयंत पाटलांना बाजूला करा या मताचा मी नाही, जितेंद्र आव्हाडांचं समर्थन। मग लोकसभेचं यश हे जयंत पाटलांचं यश आहे। 6 महिन्यात बदललं तर मग जयंत पाटलांना काढून टाकायचं, हे कुठलं नवीन गणित आहे? आणि मी माझ्या भाषणात बोलून दाखवलंय। मी तरी कधी बोललेलो नाही, माझ्या कानावर कधी कोणी घातलेलं नाही आणि मी ह्या मताचा नाही की जयंत पाटलांना बाजूला काढावं। जयंत पाटील रोहित पवारांमध्ये वाद नाही, जितेंद्र आव्हाडांकडून स्पष्टीकरण। रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील कसा विचार करतो? सिनियरिटी बघा ना जरा जयंत पाटलांची। शरद पवार, रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील ही लढाई अजिबात या पक्षामध्ये नाही। तेवढे समजूतदार रोहित पवार आहेत आणि तेवढी परिपक्वता ही जयंत पाटलांमध्ये पण आहे। प्रस्थापित लोकांना संधी नको, शरद पवार। 60 ते 70% जागा तरुणांना देऊ, शरद पवारांचं आश्वासन। तरुणांना संधी देऊ, दुसरी फळी निर्माण करू, शरद पवारांचं वक्तव्य। संघटनेत कामासाठी 50% महिलांना संधी देणार, शरद पवार।